फार फार वर्षांपूर्वी मुंबई शहर म्हणजे समुद्रातील 7 बेट एकत्र मिळून तयार झालेला एक भूभाग होता। या 7 बेटांचे मूल रहिवासी होते समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून मीठ तयार करून उदरनिर्वाह करणारे आगरी लोक आणि खोल समुद्रात मासेमारी करणारे कोली लोक। हे आगरी आणि कोली लोक मराठी भाषिक होते। मुंबादेवी ही त्यांची ग्रामदेवता होती। मुंबा आणि आई या 2 नावांपासूनच या शहराचे मुंबई असे नाव ठेवण्यात आले होते। मुंबईच्या या मुंबादेवीबद्दल एक दंतकथा सुद्धा सांगण्यात येते। मुंबादेवी म्हणजे माता पार्वतीचा अवतार। माता पार्वतीला महाकालीचे रूप धारण करण्यासाठी चिकाटी आणि एकाग्रता हे 2 गुण प्राप्त करणे आवश्यक होते। तेव्हा भगवान शंकराने माता पार्वतीला मच्छीमार कुटुंबात जन्म घेण्याचा सल्ला दिला। त्यानंतर माता पार्वतीने मच्छीमार कुटुंबात मुंबा नावाने जन्म घेतला व मच्छीमार लोकांच्या सानिध्यात राहून चिकाटी आणि एकाग्रता हे 2 गुण संपन्न करून घेतले। पुढे भगवान शंकर मच्छीमाराच्या रूपात अवतरित झाले आणि मुंबाशी लग्न केले। अवतार संपवण्याची वेळ आल्यावर माता पार्वतीने सर्व गावकऱ्यांना मूल रूपात दर्शन दिले। गावकऱ्यांनी मातेला ग्रामदेवता बनून इथे कायम राहण्याची विनंती केली। तेव्हापासूनच मुंबादेवी मच्छीमार समुदायाची ग्रामदेवता बनली। त्यानंतर सर्व आगरी कोली बांधवांनी मिळून मेंजिस येथे 1737 मध्ये मुंबादेवीचे मंदिर बांधले। आत्ताचे जेथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे तेथे मुंबादेवीचे मूल मंदिर होते। पुढे इंग्रजांच्या काळात रेल्वेचे काम सुरू झाल्यावर तिथून ते मंदिर हलविण्यात आले व भुलेश्वर येथील फणसी तलाव येथे नवीन मंदिर बांधण्यात आले। त्यावेळी मंदिराच्या सभोवताली 3 मोठी तलाव होती। पुढे मुंबईची लोकसंख्या वाढली आणि ती तलाव मातीने बुजवून त्या ठिकाणी घरे बांधण्यात आली। भुलेश्वर येथील ज्या जागेवर मंदिर बांधण्यात आले ती जमीन पांडुशेठ या व्यक्तीची होती। मुंबादेवीचे मंदिर स्थलांतरित होणार हे कळल्यावर स्वइच्छेने पांडुशेठने बाजारातील जागा मंदिरासाठी दिली। पुढे पांडुशेठ व त्यांच्या पुढच्या सर्व पिढ्या मंदिराची देखभाल करत होते। काही वर्षांपूर्वी कोर्टाच्या निकालाने मंदिराची देखरेख करण्याचे कामकाज मुंबादेवी ट्रस्टला मिळाले। या ट्रस्टच्या पुढाकाराने मंदिरात माता अन्नपूर्णा व जगदंबा देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली। मुंबादेवीच्या मंदिरात दररोज 6 वेळा आरती होते। भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून उघडण्यात येते। मंगळवार हा देवीचा वार समजला जातो, म्हणून दर मंगळवारी मुंबादेवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते। मुंबादेवीचे वाहन हे रोज बदलत असतात। सोमवारी मुंबादेवी नंदीवर स्वार असते, तर मंगळवारी हत्तीवर, बुधवारी कोंबडा, गुरुवारी गरुड, शुक्रवारी राजहंस, शनिवारी हत्ती आणि रविवारी सिंहावर माता स्वार होते। या मंदिरात 16 पुजारी असून रोज मुंबादेवीला भात, भाजी आणि मिठाईचा नैवेद्य दिला जातो। मुंबादेवीचे मनापासून दर्शन घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते अशी ख्याती सर्वत्र पसरल्यामुळे मुंबईमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक इथे भेट देऊ लागला। मुंबादेवीला आपलं गाऱ्हाणं सांगू लागला। मातेचे दर्शन घेतल्यावर भक्त मंदिरातील लाकडी पट्टीवर रुपयाचे नाणे खिल्याने ठोकून बसवतात। मुंबादेवी धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक असल्याने मुंबईची इतकी आर्थिक भरभराट झाली असा देवीच्या भक्तांचा विश्वास आहे। म्हणून प्रत्येक भाविक कोणतेही नवीन शुभ कार्य करण्याआधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी मुंबईला जात असतो। पूर्वी मुंबई शहरावर पोर्तुगीजांचा ताबा होता, तेव्हा ते मुंबई शहराला बॉम्ब बहिया या नावाने संबोधत असत। पुढे पोर्तुगीजांचे राज्य जाऊन इंग्रजांनी या शहराचा ताबा घेतला। त्यावेळी बॉम्ब बहिया या शब्दाचा नामांतर बॉम्बे असा करण्यात आला। इंग्रज गेले तरी शहराचे नाव बॉम्बेच राहिले होते। पुढे महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली। त्यानंतर 1995 मध्ये सर्व भाषांमध्ये
या शहराचं नाव मुंबई असे करण्यात आलं. तर मित्रांनो, तुम्हालाही मुंबादेवीची माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. आणि तुम्हाला मुंबई शहराबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.